नमस्कार मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्याबाबत जी-आर आलेला आहे. तर या जी-आरमध्ये काय सांगितले आहे आणि कोणत्या 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आले आहे, याबद्दलची सविस्तर माहिती बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा. आणि तसेच मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून टाका. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर बघा मित्रांनो, येथे काय सांगितले आहे. राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक आहे. आता मित्रांनो, येथे शासन शुद्धीपत्रक जाणून घेऊया. सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक 21/2/2024च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रुपये 106,64,94,000 फक्त ऐवजी रुपये 112,39,21,000 फक्त. आणि तसेच मित्रांनो, याबाबतचे सुधारित प्रपत्र सुद्धा सोबत जोडलेले आहेत. तर मित्रांनो, आता ही मदत कशाकशासाठी मिळणार आहे ते बघून घेऊया. तर बघा मित्रांनो, शेती पिके नुकसान, शेतजमिनीचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी वस्तूकरिता अर्थसहाय्य, मृत जनावरांना मदत, कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत, 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास, पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास अनुदान, हस्तकला, हातमाग कारागीर, 12 बलुतेदार यांना मदत, मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरिता अनुदान, दुकानदार टपरीधारक यांना मदत, राहत शिबिर. तर मित्रांनो, येथे अशा प्रकारे मदत म्हणून अनुदान करण्यात येईल असे यामध्ये सांगितले आहे. आता मित्रांनो, यामध्ये जिल्हे कोणकोणती आहेत ते पाहूया. रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर, मुंबई उपनगर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती आणि कोल्हापूर. तर मित्रांनो, या प्रकारे असे इथे जिल्हे सांगितलेले आहेत. या सर्व जिल्ह्यांना नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात येईल अशा प्रकारे इथे सांगितले आहे. आणि तसेच मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा जी-आर दिलेला आहे. हा जी-आर डाउनलोड करून याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.